बऱ्याचदा अशा काही साड्या असतात ज्या की खूप जास्त फुलतात, निऱ्यांचा फुगा होतो, पदराचा फुगा होतो, किंवा मग पदराच्या प्लीट्स नीटशा बसत नाहीत, निरी प्लीट्स अशा बसत नाहीत, किंवा कमरेचा पार्ट जो आहे तो खूप जास्त फुलतो, पोटाचा भाग फुललेला दिसतो, फुगलेला दिसतो आणि आपल्याला साडी नेसायचा एकंदरीत कंटाळा येऊन जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे ज्या वापरून तुम्ही हे तुमचे प्रॉब्लेम्स एकदम इझिली सॉल्व्ह करू शकणार आहात, तेही कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे आपला जो पेटीकोट आहे ती बांधण्याची पद्धत। तर आपल्याला हा जो पेटीकोट आहे तो उजव्या बाजूला त्याची नॉट बांधायची आहे आणि त्यानंतर हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक असतो ना समोर पोटाच्या, तो आपल्याला दोन्ही बाजूला अशा पद्धतीने सरकवायचा जेणेकरून पोटाचा जो भाग आहे तो आपला असा प्लेन दिसेल। त्यानंतर जर तुम्ही साडीवरती हिल्स वगैरे वेअर करणार असाल तर ते अगोदरच घालून घ्यायची जेणेकरून तुम्हाला साडीच्या लेंथचा व्यवस्थित असा अंदाज येईल। त्यानंतर आता इथं मी साडी घेतलेली आहे जे की खूप जास्त फुलणारी साडी आहे, एकदम टिश्यू म्हणा किंवा त्याच्यामध्ये आपलं नेट फॅब्रिक मिक्स असतं अगदी तशा पद्धतीची म्हणा, एकदम फुलणारी अशी ही साडी आहे। तुम्हाला बघितल्यानंतर सुद्धा समजत असेलच। पदराचा पार्ट सोडला तर संपूर्ण साडी सेमच आहे, म्हणजे संपूर्ण साडीवरती सेमच डिझाईन आहे, पदराचा पार्ट तेवढाच थोडासा वेगळा आहे। आता सगळ्यात शेवटच्या टोकाकडे आपण जाणार आहोत साडीच्या, म्हणजेच खोचणीच्या भागाकडे। आता साडी खोचत असताना बघा टिप नंबर 2, साडी खोचत असताना तुम्ही पाठीमागून खोचता तेव्हा काय होतं, आपल्या समोरचा जो साडीचा पार्ट आहे तो पायामध्ये येतो आणि आपल्याला चालताना अडकल्यासारखं वाटतं। आणि जर तुम्ही साडीचा पार्ट खोचणीचा पार्ट जर सेंटरला खोचत असाल तर काय होतं, आपण चालताना तो जो पार्ट आहे तो पाठीमागे सरकतो आणि समोरून आपला पेटीकोट दिसण्याची शक्यता असते। त्यामुळे हा जो खोचणीचा जो पार्ट आहे तो आपल्याला आपल्या उजव्या कमरेपासून खोचायला सुरुवात करायची आहे आणि वरच्या बाजूला साडीचा थोडासा असा फोल्ड करायचा आणि त्यानंतर मग तो जो पार्ट आहे फोल्ड केलेला तो आतमध्ये अशा पद्धतीने टक करून घ्यायचा। समोरून पाहिल्यानंतर पाठीमागचा पेटीकोट दिसला नाही पाहिजे, फक्त बाजूने पाहिल्यानंतरच हा पेटीकोट आपला दिसला पाहिजे, अशा पद्धतीने हा साडीचा पार्ट आपल्याला खोचून घ्यायचा आहे। आता पूर्ण कमरेभोवती याचा एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आणि सगळीकडे व्यवस्थित हाताने आतमध्ये टकिंग करून घ्यायचं, कुठेही साडी वरती उचकली नाही पाहिजेत, अशा पद्धतीने इथे परफेक्ट असा एक आपण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण पदराच्या पार्टकडे जाणार आहोत। साडीच्या बाकीची साडी आपल्याला समोरच ठेवायची आहे। आता हा पदराचा पार्ट रँडमली अशा पद्धतीने त्याच्या चुन्या काढायच्या आणि त्या पाठीमागून अशा पद्धतीने उजव्या हाताखालून आपल्याला डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने तो पदराचा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे। खांद्यावरती तो पदर टाकून बघायचं, तुम्हाला जेवढी पदराची लेंथ हवी आहे तितकी तुम्ही कमी किंवा जास्त करून घ्या आणि त्यानंतर वरच्या बाजूचा जो काठ आहे तो पाठीमागून घेऊन इथं तात्पुरता आपल्याला डाव्या कमरेवरती खोचून घ्यायचा आहे। आता इथे तुम्हाला पदराचं व्यवस्थित असं मेजरमेंट मिळून जाईल। आता पदराचं मेजरमेंट मिळून झाल्यानंतर हा जो निऱ्यांचा पार्ट आहे तो समोरच ठेवायचा आणि आता सगळ्यात पहिला आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे। अशा तडतडीत साड्या किंवा फुलणाऱ्या ज्या साड्या असतात ना त्यांचं पदर काढायला थोडंसं अवघड जातं, त्यासाठी एक ट्रिक सांगते जी की मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे। पदराच्या प्लीट्स काढत असताना पदराचा समोरचा जो पार्ट आहे तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताची 3 बोटं पाठीमागे आणि अंगठ्याजवळचं बोट आणि मधलं बोट पुढच्या बाजूला ठेवून इथं अशा पद्धतीने पदराचं फॅब्रिक त्याच्यामध्ये फसवून घ्यायचं आणि त्यानंतर आपला हात अशा पद्धतीने टर्न करायचा, अंगठा उचलून फॅब्रिक त्याच्यामध्ये टाकायचं, पुन्हा टर्न करायचा, अंगठ्याच्या बाजूचं बोट उचलून पुन्हा त्याच्यावरती ठेवायचं। जर मी तुम्हाला सांगितलेलं समजत नसेल तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल। आणि उजव्या हातामध्ये पुढचं फॅब्रिक पकडून ते फक्त मागे पुढे करत जायचं। अशा पद्धतीने या पदराच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत आणि बघू शकाल छान अशा पदराच्या प्लीट्स आलेल्या आहेत। आता या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या। अरेंज करून झाल्यानंतर डाव्या हातामध्ये गच्च पकडून त्या वरच्या बाजूला घेऊन जायच्या आणि उजव्या हाताने जेवढ्या लांबीचा पदर आपल्याला हवा आहे ना तेवढ्या लांबीपर्यंत आपण ऑलरेडी मेजरमेंट घेतलेलं आहे, तेवढ्या मेजरमेंटपर्यंत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आणि त्यानंतर उजव्या हातामधला जो पार्ट आहे तो खांद्यावरती अशा पद्धतीने प्लेस करून घ्यायचा। आता खांद्यावरती टाकलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोडंसं पुढच्या बाजूला ओढून घ्यायच्या, हाताने व्यवस्थित पुन्हा एकदा अरेंज करून घ्यायच्या आणि तिथे एखादी पिन लावून घ्यायची। आता ही पिन मी तात्पुरती लावून घेतले। हा जो पदर आहे तो मी उजव्या खांद्यावरती पाठीमागून पुढच्या बाजूला घेतलाय तात्पुरता आणि आता हाताने व्यवस्थित असं अरेंज करून जी आपण पिन लावून घेतले त्याच्या खालच्या बाजूला एक इथभर अंतर सोडून तिथं सुद्धा एक पिन लावून घेतले आणि त्यानंतर हाताने बाकीचा राहिलेला पदर जो आहे तो छान प्रेस करून घेतलाय जेणेकरून तो
टापटीप बसावा. आता ती सेकंड नंबरची पिन मी का लावून घेतली, कारण जेव्हा आपण पदर खांद्यावरती प्लेस करणार आहोत तेव्हा बघा पाठीमागे बऱ्याचदा आपल्याला कोणाची ना कोणाची मदत लागते पिन लावून घेण्यासाठी पदराला. पण जर तुम्ही ऑलरेडी अशा पद्धतीने पिन लावून घेतला तर तुमचा पाठीमागचा पदर ऑटोमॅटिकली सेट होऊन जाईल. आता हा सेट केलेला जो पदर आहे तो आपल्याला डाव्या खांद्यावरती जी 1 नंबरला आपण पिन लावून घेतलेली होती ना त्याच पिनेने त्याला पिनअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर पदराचा जो वरचा काठ आहे तो व्यवस्थित असा खेचून पाठीमागून खेचून घेऊन डाव्या कमरेवरून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचा. डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो आतमध्ये टाकायचा आणि वरच्या बोटाने वरचा जो काठ आहे तो गच्च पकडून धरायचा आणि उजव्या हाताने इथं छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत. आता इथं आपल्याला याला पिन लावून घ्यायची. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही आतमधून लावून घ्या किंवा मग वरच्या बाजूने लावून घेतलात तरी सुद्धा चालेल, कारण त्याच्यावरती आपल्या निरी प्लीट्स येणार आहेत. आता इथला कमरेवरचा जो पार्ट आहे तो सेट झालेला आहे. आता आपण निरी प्लीट्स काढून घेऊया. तर बऱ्याचदा अशा टाईपच्या ज्या साड्या असतात ना त्याच्या आपण नॉर्मली निऱ्या काढायला गेलो ना तर त्या हातातून हळूहळू सुटतात, कारण की साडी खूप जास्त सुळसुळीत असते किंवा जास्त फुलणारी असते, त्यामुळे त्या नीटशा अशा आपल्या हातामध्ये बसत नाहीत. तर अशा वेळी कशा पद्धतीने निऱ्या काढायच्या हे तुम्हाला सांगते. तर बघा अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट अशी चिमट तयार करून त्याच्यामध्ये फॅब्रिक पकडायचं आणि ही राहिलेली जी 3 बोटं आहेत ती अशा पद्धतीने आतमध्ये टाकायची आणि आपला जो उजवा हात आहे तो असा टर्न करायचा, म्हणजे थोडासा फिरवायचा आणि डाव्या हातामध्ये समोरचं जे कापड आहे किंवा काठ आहे तो अशा पद्धतीने पकडून एकदा अंगठ्याकडे एकदा करंगळीकडे घेऊन जायचं, एकदा अंगठा उचलून त्याच्यावरती ठेवायचा, पुन्हा करंगळीकडे घेऊन जायचं, करंगळी उचलून त्याच्यावरती ठेवायचं. हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला निरी प्लीट्स काढायच्या आहेत. अशा पद्धतीने निरी प्लीट्स काढल्यामुळे काय होतं, निरी प्लीट्स सुद्धा मोठ्या मोठ्या येतात आणि व्यवस्थित अशा हातामध्ये गच्च पकडल्या जातात, त्यामुळे त्या अजिबात सुटत नाही. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीच्या जेव्हा तुम्ही साड्या नेसतात तेव्हा अशाच पद्धतीने निरी प्लीट्स काढायला ट्राय करा. आता छान अशा निरी प्लीट्स आपल्या काढून झालेल्या आहेत. तर हाताने आता व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या. वरची जी निरी प्लीट आहे ती तुलनेत बाकीच्या निऱ्यांपेक्षा थोडीशी मोठी असावी हे मी तुम्हाला नेहमी सांगते. तर अशा पद्धतीने सगळ्या निऱ्या आपल्या अरेंज करून झालेल्या आहेत. वरच्या बाजूला एक इतभर अंतर सोडून इथं निऱ्यांना मी छान अशी आतमधून पिन लावून घेतलेली आहे. तुम्ही सेफ्टी पिन लावण्याऐवजी निरी पिन सुद्धा लावू शकता. त्यानंतर या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला अगदी सेंटरला अशा पद्धतीने खोचून घ्यायच्या आहेत. उजव्या कमरेवरती इथं थोडंसं फॅब्रिक हे ओपन राहतं ते सुद्धा हाताने व्यवस्थित असं टक करून घ्यायचं. आता थोडंसं खाली वाकून निऱ्यांचा जो गुडघ्याजवळचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने हातामध्ये पकडायचा, थोडासा प्रेस करून घ्यायचा. त्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये तो पार्ट अशा पद्धतीने पकडायचा आणि शेवटच्या टोकाकडच्या ज्या प्लीट्स आहेत त्या सुद्धा हाताने व्यवस्थित करून त्या सुद्धा थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या. आणि इथे तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या निरी प्लीट्स आहेत त्या एकदम परफेक्टली अशा ड्रेप झालेल्या आहेत. आता साडी आपली परफेक्टली सेट झालेली आहे, पण बऱ्याचदा काय होतं, हा गळ्यावरचा जो काठ आहे तो बऱ्याचदा एकदम गळ्यावरती चढतो किंवा मग खालच्या बाजूला सरकतो आणि आपल्या गळ्याजवळचा जो पार्ट आहे तो एकदम खराब दिसायला लागतो. तर इथे तुम्हाला एक ट्रिक सांगते. तर वरच्या 2 प्लीट सोडायच्या आणि बाकीच्या ज्या प्लीट आहेत ते व्यवस्थित अशा अरेंज करून घेऊन त्याला आतल्या बाजूने किंवा वरच्या बाजूने अशा पद्धतीने पिन लावून घ्या. शक्यतो आतल्या बाजूने घ्या, पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरच्या बाजूने सुद्धा लावू शकता. आणि त्याच्यावरती त्या ज्या 2 प्लीट्स आपण बाजूला केलेल्या होत्या त्या त्याच्यावरती सोडायच्या. आणि आता इथे तुम्ही बघू शकाल हा जो काठ आहे तो अजिबात वरती सरकणार नाही किंवा खाली सुद्धा सरकणार नाही. आपल्या गळ्यावरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज राहतील. तर बरेचदा काय होतं, आपला जो हा पदराचा पोटावरचा पार्ट आहे तो एकदम आतमध्ये सरकतो आणि आपला पूर्ण पोटाचा पार्ट ओपन दिसायला लागतो. तर त्यासाठी इथं बघा पदराचा जो वरचा काठ आहे त्याच्या आतमधली जी प्लीट आहे त्याला पकडून इथं ब्लाऊजला आतल्या बाजूने किंवा वरच्या बाजूने पिन लावून घ्यायची आणि काठ त्याच्यावरती सोडायचा. आता इथे तुम्ही बघू शकाल कमरेवरचा पार्ट एकदम परफेक्टली असा सेट झाला आहे आणि इथं एकदम परफेक्टली अजिबात कुठेही न फुललेली एकदम चापून चोपून अशी ही फुलणारी साडी आपण ड्रेप केलेली आहे, नेसलेली आहे. तर इथे तुम्ही डिफरन्स बघू शकता की म्हणजे जर तुम्ही नॉर्मली साडी नेसलात तर ती ही अशी दिसते एकदमच कुठून तरी बाहेर आलेली किंवा कुठेतरी फुललेली फुगलेली. आणि जर तुम्ही एकदम टापटीप पद्धतीने या ट्रिक्स वापरून जर तुम्ही साडी वेअर केला तर तुम्ही इथे डिफरन्स बघूच शकाल अशा पद्धतीने. तर या होत्या आपल्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या वापरून तुम्ही अशा फुलणाऱ्या साड्या एकदम टाप टिप आणि झटपट अशा नेसू शकणार आहात, तेही स्वतः. सो या ट्रिक्स नक्की वापरून बघा, तुम्हाला सुद्धा आवडतील. आणि तुमच्याकडे काही टिप्स आणि ट्रिक्स असतील तर त्या सुद्धा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ बनवेन त्याच्यातून त्या इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. सो नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं
नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.